भर दुपारी गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करून झालेल्या एका खून प्रकरणी एक आमदार आणि त्यांचे बंधू गोत्यात आले असून या दोघांसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, शोध न्यूजमध्ये आपले स्वागत। गोळ्या झाडून आणि कोयत्याने निर्घृण खून प्रकरणी आमदारांचे नाव आले समोर। आमदारांसह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल। त्याआधी एक विनंती, आपण अजून चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया आत्ताच करा। बेल आयकॉन बटन दाबा। लाईक शेअरही जरूर करा। पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे काल शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली होती। नगरपालिकेच्या समोरच अत्यंत निर्घृणपणे एक खून करण्यात आला होता। किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून 6 जणांच्या टोळक्याने निर्घृण खून केला। भरदुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे वय 50 यांचा खून झाला आणि पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती। जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असतानाच या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली। या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंचा खून केल्याचा आरोप आवारेंच्या आईने केला आहे। त्यामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आवारे यांच्या आई, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। शुक्रवारी किशोर हा नगरपरिषद तळेगाव दाभाडे येथे दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास गेला असताना तेथे त्याला श्याम निगडकर व त्याचे अनोळखी 3 आरोपी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गंभीर वार करून जखमी केले व ठार मारले आहे। या प्रकरणात आमदारांचेच नाव आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटन दाबा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।